क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। त्या खड्डेमय रस्त्यावर जीवत जाण्याची वाट बघताहेत की काय? संबंधित विभागाला नागरिकांचा संतप्त सवाल। सारखणी आदिलाबाद रोडवरील बोथ फाटा ते पिंपळगाव पर्यंत प्रचंड खड्डे पडले होते, परंतु ते खड्डे काही प्रमाणात डागडुजी करण्यात आले। पण मांडवीच्या दिव्यज्योती इंग्लिश मीडियम स्कूल पासून ते कनकी फाट्यापर्यंत अवजड केटीसीच्या वाहनामुळे गुडघ्या एवढे खड्डे पडले असून त्या रस्त्यावर आजपर्यंत खड्ड्यांमुळे शेकडो अपघात होऊन अनेकांना आपले हातपाय गमवावे लागले। या रोडवर नेहमी धावणारे केटीसीच्या मोठमोठ्या गाड्यांचे ड्रायव्हर देखील साबा विभागाप्रमाणेच मुजोर झाले आहेत की ये जा करणाऱ्या छोट्या वाहनांना बाजू सुद्धा देत नसल्यामुळे अपघातात वाढ झाल्याचे बोलले जात आहे। कालच सरस विद्यालयाचे शिक्षक कुणाल राठोड हे शाळेत जाताना खड्डे चुकविण्याच्या नादात केटीसीचा ट्रक समोर आल्याने मोटरसायकल खड्ड्यात आदळून शिक्षक कुणाल राठोड यांचा अपघात झालाय। असे शेकडो अपघात या रस्त्यावर होत असून मग संबंधित विभाग झोपा घेत आहे की झोपेचे सोंग? एवढे खड्डे पडले असताना सुद्धा खड्डे बुजविले जात नाही, मग आमच्या जीवावर उठले आहेत की काय? असे संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी भारत राठोड, किनवट। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।